अध्यक्ष महोदय, लक्षवेधी क्रमांक 7. सन्माननीय अध्यक्ष महोदय, वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय, शेगाव पंढरपूर रस्ता आहे हा. माननीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेबांनी 2000 कोटी रुपयाचा रस्ता हा मंजूर केला. 450 किलोमीटर लांबीचा रस्ता आहे. अध्यक्ष महोदय, जगाच्या पाठीवर पंढरपूर असं देवस्थान आहे की 1 महिना वारकरी पायी चालतात. आणि अध्यक्ष महोदय, आपणही वारकरी आहात. माननीय शंभूराजे देसाई साहेब हेही वारकरी आहेत. मला आपल्याला विनंती करायची आहे की या रस्त्याच्या कामाला आपण न्याय द्यावा. अध्यक्ष महोदय, या रस्त्याचं काम सुरू झालं. 50,000 लोकांमध्ये गडकरी साहेबांनी याचं वाटूर फाट्यावर उद्घाटन केलं. अध्यक्ष महोदय, या रस्त्याचं काम मंजूर होऊन 9 वर्ष झाले. रस्त्याचं काम माझ्या मतदारसंघात 95 किलोमीटर लांबी आहे. पूर्णा नदीवरचा पूल, सृष्टी नदीवरचा, कसुरा नदीवरचा पूल, गोदावरी नदीवरचा पूल आणि माजलगावचा कॅनलचा पूल 9 वर्षापासून अध्यक्ष महोदय हे काम रखडलं. अध्यक्ष महोदय, 10 किलोमीटर लांबीचा रस्ता राहिला, म्हणजे लोणार पासून बीडच्या शेवटच्या हद्दीपर्यंत 10 किलोमीटर रस्त्याचं काम रखडलेलं आहे आणि 5 पुलाचं काम रखडलेलं आहे. मागच्या अधिवेशनात माननीय शंभूराजे देसाई साहेबांनी आश्वासन दिलं होतं. मी वारंवार प्रश्न विचारला की हे देवस्थान महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे, पंढरपूर आणि शेगाव, आणि या रस्त्याच्या कामामध्ये 10 किलोमीटरसाठी विलंब होतोय, 5 पुलं होत नाहीयेत. कॉन्ट्रॅक्टरला या संदर्भात 50 पेक्षा जास्त बैठका झाल्या. कलेक्टरच्या दालनात बैठका झाल्या, एसपी, कलेक्टर, मेगा कंपनीचे अधिकारी, एसडीएमच्या कार्यालयात बैठका झाल्या. मंत्री महोदयांनी, शंभूराजे देसाई साहेबांनी सांगितलं की 8 दिवसाच्या आत काम सुरू होईल. मार्च महिन्यात सरकारनं उत्तर दिलं, मात्र अद्यापपर्यंत कुठेही काम सुरू झालेलं नाही. कॉन्ट्रॅक्टरच्या पोटामध्ये बेईमानी आहे, त्याला पुलाची कामं करायची नाहीयेत. जिथं मार्जिन आहे, पैसा आहे, तिथं कामं केली आणि पुलाची कामं आता सोडून दिली. त्याचा परिणाम अध्यक्ष महोदय म्हणजे नागपूर, शेगाव, पंढरपूर, सोलापूर, कोल्हापूर अशा प्रकारचा नॅशनल हायवे, आणि याची वाहतूक 5 वर्षापूर्वी सुरू व्हायला पाहिजे होती अध्यक्ष महोदय. पण हे काम रखडल्यामुळं वाहतूक सुरू झाली नाही. लोकलची वाहतूक सुरू आहे. कॉन्ट्रॅक्टरनं हे काम केलेलं नाहीये, त्याच्या पोटात हरामी आहे. तहसीलदार आहेत, एसडीएम आहेत, कलेक्टर आहे. यांनी महसूल चोरी प्रकरणामध्ये 58 कोटीचा दंड कॉन्ट्रॅक्टरला लावलेला आहे. कॉन्ट्रॅक्टर मंत्रालयात आला आणि एका दिवसात स्थगिती उठवली अध्यक्ष महाराज. म्हणजे 58 कोटी रुपयाचा महसूल, वाळू, दगड, मुरुम चोरलेला आहे. ही स्थगिती कधी उठवणार आणि हे काम कधी चालू करणार? 9 वर्ष झाले. एक तर त्याला ब्लॅकलिस्ट केलं पाहिजे, दंड लावला पाहिजे, त्याच्याकडचं काम काढून घेऊन टेंडर केलं पाहिजे. प्रशासन हे काम करण्यासाठी कोणतीही कारवाई करत नाही. मंत्री महोदयांनी मागच्या अधिवेशनात मार्चला आश्वासन दिलं, मात्र अद्यापर्यंत कुठलंही काम झालेलं नाही. या कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकलिस्ट करणार का? त्याची अनामत रक्कम जप्त करणार का? राज्यात त्याची जिथं कुठं कामं चालू असतील त्याची बिलं थांबवणार का अध्यक्ष महोदय? आणि ज्या अधिकाऱ्यांनी हे काम करून घेण्यासाठी कुठलीही कारवाई केली नाही, मग तिथलचे उपअभियंता आहेत, कार्यकारी अभियंता आहेत, यांच्यावर आपण काय कारवाई करणार? अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य लोणीकर साहेबांनी जी वस्तुस्थिती आता सांगितली ती अंशतः खरी आहे. हे बरोबर आहे की या रस्त्याचं काम रखडलेलं आहे. तथापि एकूण 101.74 किलोमीटर लांबीपैकी या सगळ्या रस्त्याच्या